विठ्ठलपंतांनी आपल्या 4 मुलांची नावं काय ठेवावीत? निवृत्ती, सोपान, ज्ञानोबा आणि मुक्ताई. हीच का ठेवली हो? शाहरुख, सलमान, अक्षय, ऐश्वर्या ही का नाही ठेवली? कधी विचार केलाय? जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आपल्या 4ही मुलांच्या नावातून. यश मिळवायचं ना, वाईटातून निवृत्त व्हा, पहिला टप्पा आहे. म्हणून पहिल्या मुलाचं नाव निवृत्ती. एकदा वाईटातून निवृत्त झाला की तुम्ही सरळ मार्गात चालणार, म्हणजे सोपान. त्याला सरळ मार्ग म्हणतात. सरळ मार्ग म्हणजे सोपान मार्ग. म्हणून दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं सोपान. सरळ मार्गात चाला. आणि एकदा तुम्ही सरळ मार्गे चालला म्हणजे तुम्हाला चांगलं काय वाईट काय याचं भान येतं. म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आणि यशाचा तिसरा टप्पा ज्ञानवंत व्हा. म्हणून तिसरा ज्ञानोबा. आणि तुम्ही वाईटात निवृत्त झाला, सोपान मार्गेत चालला, ज्ञानवंत झाला की तुम्हाला मुक्ती मिळतेच. म्हणून 4थ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई. संस्कार आहे हो. नाव म्हणजे संस्कार. ठरवा आधीच काय व्हायचं आहे. 12व्या वर्षी शहाजीराजे जिजाऊनी ठरवलं शिवबाराजांच्या काय व्हायचंय. शिवबाराजे 12व्या वर्षीच ठरवलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. संभाजीराजे कर्नाटकात राज्य उभा करतील तर शिवबाराजे महाराष्ट्रात. काय करायचंय पुत्रांनी ठरलं. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. पुत्र निघालाय. जाते वेळी आपल्या या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं. आपला मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो. डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पूर्वी आमच्याकडे म्हण होती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तुमच्या पोराचे पाय कुठल्या क्षेत्रात ठाम उभा राहतील हे कळायला हवं. जितक्या लवकर कळेल तितकं ते उत्तम. सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकरना सचिन 4थीत असतानाच कळालं हा उत्तम फलंदाजी करू शकतो. आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं तू एवढंच कर, तू एवढंच कर. इयत्ता 4थी पासून सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत राहिला. तो सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे. पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा. जे आहे त्याचा विकास करा ना. काही ना काही आहे प्रत्येकात. पण आमची दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्हाला दुर्दैवानं काय आहे तेच कळत नाही. अजिबात कळत नाही. कळायला हवं. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. समाजानं त्यांच्या मुलाला खूप त्रास दिला. संन्यासाची पोरं म्हणून हिनव. ज्ञानेश्वरांना वाटायचं लोक शहाणी करावी, लोकांना ज्ञान द्यावं. आपल्याकडे असलेलं ज्ञान देत ते फिरायचे. पण लोक हिनवायचे, शिव्या करायचे, शेण चिखल मारायचे. ज्ञानोबा सांगायचे तुमच्यासाठी करतोय रे, तुम्ही करावे म्हणून सांगतोय. पण लोक खिल्ली उडवायचे. त्या त्रासात एके दिवशी संतापले ज्ञानेश्वर. तार 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 संतापाच्या भरात चालत आल्याने सरळ झोपडीत आत गेले. टाकी लावून घेतली. 10 वर्षाची चिमुरडी मुक्ताई संतापात आलेल्या ज्ञानेश्वरांना आणि टाकी लावून बसलेल्या आपल्या बंधूंना बघत होती. मुक्ताईने ओळखली. चिडले ज्ञानेश्वर. बसले असतील आत. थोड्या वेळाने राग शांत होईल आणि येतील आपसूक बाहेर. मुक्ताई स्वतःचं काम करत राहिल्या. पण 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास उलटला. ज्ञानोबा बाहेर यायचं लक्षण दिसेना. मग चिमुरडी मुक्ताई उठली. त्या झोपडीच्या टाकी समोर गेली. टाकीवर थपा मारत ज्ञानोबांना हाका मारू लागली. ए ज्ञानू दादा, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर. किती वेळ बसशील आता, बस झालं ना, ये लवकर, ये रे. पण
ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही. मुक्ताबाईंना वाटलं अजून राग गेला नाही वाटत, होईल कमी कमी. त्या परत बाजूला झाल्या. अर्धा तास झाला, तास झाला, ज्ञानेश्वर बाहेर पडेना. मुक्ताई परत ताटीसमोर उभा राहिली. हे ज्ञानोदादा येणार आहे लवकर, किती परीक्षा बसशील, बस झालं ना आता. हे ज्ञानोदादा येणार आहे. ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही. मुक्ताईच्या डोळ्यातनं कळकळ कळकळ अश्रू उकळायला लागले. आपले डोळे पुसत ते आपल्या बंधूला साथ घालू लागले. हे ज्ञानोदादा किती इच्छा करशील रे, येणारे बाहेर, केव्हाची वाट बघतीये मी. हे ज्ञानोदादा येणारे बाहेर. पण ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही. मग मात्र त्या चिमुरड्या मुक्ताईला कळालं ज्ञानोदादा बाहेर येणार नाही. मग तिने स्वतःचे अश्रू पुसले, करारी झाली आणि त्या ताटी समोर उभा राहिली आणि आपल्या ज्ञानाच्या ईश्वराला सुनावू लागली. विश्वे रागे झाला वनी, संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मला प्रश्न पडतो, 10 वर्षाची चिमुरडी मुक्ताई आहे आणि साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला सुनावतीये. विश्वे रागी झाला वनी, संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई कुठल्या शाळेत गेल्या होत्या? मुक्ताईंचं विद्यापीठ कुठलं? मग ज्ञानाच्या ईश्वराला सोनवणे इतपत ज्ञान या चिमुरडीकडे आलं कुठून? ते आलं पिढ्यानपिढ्यांच्या संचितातून. ते आलं आपल्या आई वडिलांकडून. कुठल्याही शाळेत न जाता जीवनाचं तत्वज्ञान मुलांमध्ये उतरतच असतं. 10 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबांना सांगतेय, बस झाला आता. विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झाला. संती सुखे भावे पाणी, संतांनी कसं आपली पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्वतारा, आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया आवरायला बाहेर पडा. बस झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कुठून येतो हे सगळं? आमची मुलं सुद्धा त्याच क्षमतेची आहेत. पण एक गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला हवी, ज्ञानोबा कुणाच्याही घरी जन्म घेत नाहीत. त्याला विठ्ठलपंत रुक्मिणी व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबा कुणाच्याही अंगात खेळत नाहीत. त्याला बोल्लोबा कणकाई असावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. त्याला शहाजीराजे जिजाऊ व्हावं लागतं. आपले आई बाप कोण असतील हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं आई बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. मग आपल्याला वाटत नाही का आपण ज्ञानोबांचे आई बाप व्हावं? आपल्याला वाटत नाही आपण तुकोबांचे आई बाप व्हावं? आपल्याला वाटत नाही आपल्या पोटी पराक्रमी शिवबा जन्माला यावे? घडवता येतं सगळं, हवं तसं घडवता येतं. पण आज दुर्दैव असं आहे, ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली आहे. जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपे खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? वृद्धाश्रमातला मुलगा सांगेल, वृद्धाश्रमातला वृद्ध सांगेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जातात कुणाचे? शिकल्या सवरलेल्यांचे. मग हे शिक्षण देतो आम्ही, जी पोरं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाहीत, ती पोरं समाज काय सांभाळणार, ती राष्ट्र काय सांभाळणार? जगाची राहू द्या, आमच्या मुलांवर आम्ही एवढे तरी संस्कार करू द्या की किमान आपली पोरं आपल्याला मानतील, आई बाप म्हणून आपल्याला सन्मान देतील. एका पठ्ठ्यानं आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलेलं. दिवस उलटले, आई वृद्धाश्रमातच. एके दिवशी आईला वाटलं आता आपण फार काळ जगत नाही. तिने आपल्या मुलाला निरोप पाठवला, माझा अंतकाळ जवळ आलाय, मला शेवटचं तुला एकदा डोळे भरून बघायचं आहे, एकदा येऊन जावे. मग कामातनं वेळ काढून कसा बसा तो मुलगा आपल्या आईकडे पोहोचला. आईला म्हणाला, आई का जायची वेळ झाली आहे बाळा, आता एकदा तुला डोळे भरून बघावं असं वाटलं. आई आता असं का बोलते? झालं रे आता सगळं.
आणि मग मुलगा आईचा हात हातात घेऊन म्हणाला, आई काही शेवटची इच्छा असेल तर सांग. आणि आई म्हटली, तशी शेवटची इच्छा असं काही नाही रे, हा पण एक इच्छा आहे, बोल नाही. या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. का काय? खूप मच्छर येतात रे, रात्रभर त्रास देतात. तसा मुलगा म्हटला, मग आई हे आधी नाही का सांगायचं, आता तुझी जायची वेळ झाली आणि आता खिडक्यांना जाळ्या लावून उपयोग काय? आई म्हटली, माझ्यासाठी नाही रे, तुझा मुलगा ज्यावेळी तुला या वृद्धाश्रमात ठेवेल त्यावेळी तुला मच्छर चावू नयेत म्हणून सांगितलं, जाळ्या लावून घे. तुम्हाला काय वाटतं, मुलं शाळेच्या 4 भिंतीत शिकतात? नाही, मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही जसे वागता तशी मुलं वागतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एखादा दमेकरी ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर त्या दमेकऱ्याला पहिला प्रश्न विचारतो, तुमच्या घरात आधी कोणाला होता का? म्हणजे तुम्हाला दमा व्हायला तुम्ही बेड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही. तुमच्या आजोबाने ओढलेल्या असल्या तरी तुमचं रेडीमेड काम झालं. मला सांगा ना, आपल्या घरात लहान मूल जन्माला येतं आणि मूल जन्माला आलं की घरातले आजी काय म्हणते, पोराचं नाक अगदी वडिलांवर गेलंय, पोराचे डोळे अगदी आजोबासारखे दिसत आहेत. मला सांगा, पोराचं नाक जर वडिलांवर जात असेल तर किडन्या कुणावर जातील? मग 40व्या वर्षी किडन्या बाद झाल्या तर दोष पोरला द्यायचा का वडिलांना द्यायचा? 30व्या वर्षी पोरला हार्ट अटॅक आला, आजोबा काय करत होते बघा ना, डोळे वडिलांवर, नाक आजोबांवर, तर बाकीचं पण त्यांच्यावरच जाणार ना, गुन्हाने कोणावर जाईल? तुम्ही आज जे करता त्याचा फक्त तोटा तुम्हाला होत नाही, तुमच्या पिढ्या, पुढच्या पिढ्या बर्बाद करता. तुम्ही कसले पोरं पैदा करणार? पंगू, मतिमंद, अपंग, कुणाच्या खांद्यावर समाज देणार? शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. वर्तमान शुद्ध असेल तर भविष्य काळ शुद्ध उपजेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, समाज आम्हाला घडवायचा आहे ना, तो त्या पद्धतीचा घडवायला हवा. ठरवा आता आमच्या पोरांनी काय व्हायचं आहे. जितक्या लवकर तुम्ही ठरवाल तितक्या लवकर आमची पोरं उंचीवर जातील. जितक्या लवकर ठरवाल, जितके उत्तम लवकर संस्कार द्याल, तितकी पोरं आमची आदर्श बनतील. वेळ घालवत गेला की संपलं, मग काही उपयोग नाही, अजिबात नाही. हा क्षण फार महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. निर्णय घ्या, पटकन निर्णय घ्या. पण हल्ली आमची अडचण काय माहितीये का, आमची लोक निर्णयच घेत नाहीत. म्हणजे दुर्दैवाने आमची शिक्षण पद्धती मुलांना निर्णयक्षमच बनवत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी. म्हणजे मी एखाद्या मुलाला विचारतो, सध्या काय चाललंय? नाही, बघूया ना. हो, पण काय ठरलंय काय? नाही, बघू ना. अरे पण काहीतरी ठरलं असेल ना? नाही, बघू ना, मार्क किती पडतायत. अरे मग नाही पडले तर? नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. चिटक, काय ध्येय आहेत आमची? प्रश्न पडतो मला. ठरवाना अडचण काय आहे? निर्णय का नाही घ्यायचा? चुकला तर? अरे चुकू दे ना, चुकला तर अनुभव येईल आणि बरोबर आला तर यश. तोटा काय आहे? पण निर्णय तर घ्या. अडचण काय? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंगच पहिलं पाऊल टाकणार होता का? याचं उत्तर आहे नाही. नासाच्या चंद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता, तो होता मुख्य. आणि त्याच्याबरोबर सहाय्यक म्हणून दिला होता नील आर्मस्ट्रॉंग, जो अमेरिकेचा नौसैनिक होता. हे नासाचा अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन पुढे झाला. संदेश स्पष्ट होता, एडविन सी अल्डारिन पुढे व्हायचं आणि चंद्रावर पाय ठेवायचा. एडविन सी अल्डारिन पुढे झालाही, पण पुढे गेल्यावर त्याच्या मनात पाय ठेवायच्या आधी गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या वातावरणात भरकटलोच तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या वातावरणात जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मला तिथनं कुणी ओढूनच नेलं तर? तो त्या गोंधळात असतानाच नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला. आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. एडविन सी अल्डारिनकडे सगळं होतं, क्षमता होती, बुद्धी होती, अनुभव होता, तरी मागे राहिला का?
निर्णय घेता आला नाही. आमच्या पोरांना पटकन निर्णय घ्यायला शिकवा. काय व्हायचं ते होऊ दे त्याला, पण तू ठरव आणि कामाला लाग. निर्णय घ्या. यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. आमच्या मुलांना त्या जाणीवेत घडवा, मग आमची पोरं घडतील. पण सगळ्यात गोष्टी सांगू, यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. एकदा भीतीची भिंत ढासळली की मग यश सामोरं येते. आता ही भीती जन्माला येते कुठून? ती बाहेरून येत नाही, ती आतून येते. ती संस्कारातून निर्माण होते आणि याचा उगम घरातच असतो. मी परत सांगतो, तुम्ही घरातलं चित्र जर कधी बघितलं तर घरात आई असते, स्वयंपाक करत असते, लहान मुलं रांगत असतं. अचानक आईची नजर चुकून त्या हळूच अंधाराच्या दिशेने झेपावतं. स्वयंपाक करता करता आईचं लक्ष जातं आणि म्हणते, नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोरगं तिथूनच आईकडे बघतो, नाही हा, अंधारात भाऊ असतो. तिथं बघतो, आई परत स्वयंपाकाला लागते. आईचा स्वयंपाक चालू असताना हे पोर परत नजर चुकवतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. म्हणजे कुतूहल त्याच्यात जन्मजात आहे. उजेडात काय आहे त्याला कळतंय, अंधारात काय आहे ते त्याला बघायचं आहे. ते झेपावतं अंधाराकडं. आईचं परत लक्ष जातं. आई म्हणते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत बघतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते परत अंधाराकडे झेपावतं. धाडस त्याच्यात जन्मजात असतच. आईचं लक्ष जातं. मग मात्र आई संतापते, उठते, त्या पोरला उचलते आणि लांब नेऊन ठेवते आणि सांगते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. मला सांगा, या दोष कुणाचा आहे? तर तुम्ही एवढ्या संख्येनं येत आहे, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ कशाला पोरांच्या डोक्यात घालतात? कशासाठी? मुलं जन्मतात भित्री नसतात. मुलं जन्मतात कचखाऊ कधीच नसतात. धाडस जन्मजात आहे, कुतूहल जन्मजात आहे. आम्ही मारून टाकतो ते. हे नसलेले भाऊ उभा करतो त्याच्या डोळ्यासमोर. हल्ली तर डॉक्टर असा प्रकार झालाय, जो कधी शाळेतच गेला नाही तो सांगतो इंग्रजी अवघड आहे. तो कशाला इंग्रजीचा भाऊ त्याच्या डोक्यात घालतो? ज्यानं 5वीत शाळा सोडली ते सांगणार गणित कठीण. गप ना बाबा. या जगात सोपं आणि कठीण असं काही नसतं. जी गोष्ट तुम्ही सतत करता ती तुम्हाला सोपी वाटते. जी गोष्ट तुम्ही कधीतरी करता ती गोष्ट तुम्हाला अवघड वाटते. गोष्ट सोपी अवघड नसते. तुम्ही सतत केली तर सोपी होते, नाही केली तर अवघड होते. अनुकूल वेळ, प्रतिकूल वेळ असं कधी काही नसतं. ज्या वेळेत तुमचं काम होतं तुम्ही म्हणता वेळ अनुकूल, आणि ज्या वेळेत तुमचं काम होत नाही तुम्ही म्हणता प्रतिकूल. वेळ स्वतः कधीच ठरवत नाही मी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. वेळ वेळच असते. नकारात्मक विचार कशाला करायचा? सकारात्मक करा, कामाला लागला. कशासाठी हे पाऊल डोक्यात उभा करायचे? मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं? सैन्य होतं, संपत्ती होती, सामर्थ्य होतं. महाराजांनी केलं तर शून्यातनं राज्य उभा का? महाराज म्हणले होते त्यावेळी, नाही दिलं कुणी सैन्य तर लढेल म्हणतो, आणल्या कुणी तोफा तर उडू. नाही ना, जे आहे त्याचा वापर केला आणि शून्यातनं स्वराज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आम्ही मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. आणि लढकी तुमचं लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसं? अरे मग निदान पळून तरी जा. पळूतोय कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही. जो बाजूनी अडचण. मुंगी बघितली? मुंगी मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागतं का? रस्ता दाखवावा लागतो का? लिहिता किचन मध्ये मुंग्यांसाठी साखर डावीकडे, मग उजवीकडे.
नाही ना. एवढीशी मुंगी जर आपल्या ध्येयापर्यंत पोचते तर आपल्याला अडचण काय आहे? काय अडचण काय? सांगा आमच्या पोरांना, करू शकतोस तू, सुरुवात तर कर. उगा कारण सांगायची आमची परिस्थिती नव्हती हो, तू ग. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. संपला विषय. नाहीतर आमचे प्राध्यापक महेश निकट काय होती का परिस्थिती? मग काय रडत बसले? नाही ना. हे ऐश्वर्य उभा राहिलं जाता उद्याच्या पिढ्यांना घडवणार. सुरुवात केली म्हणून इथवर आले. सुरुवातच केली नाही तर करा ना सुरुवात. अडचण काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुरुवात करा. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला आणि तोच महाराजांची समोरच्या राजगडावर नजर पडली. राजगड बेवसाऊ होता. म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत. होते कुठे महाराजांकडे? मग महाराज असं म्हटले का, नाही घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजे. आहेत कुठं आपल्याकडं? मग कशाला घ्या, बघू फंड आल्यावर. थांबले का वाट बघत? नाही, महाराज म्हणले घेऊन तर टाकू. पुढचं पुढं घेतला राजगड. त्याच वेळी तोरण्याचं बांधकाम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. सुरुवात करा. सायंकाळच्या वेळेला मी रस्त्याने निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं का थांबलाय? नाही, डोंगरावर जायचं आहे. मला जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच चाललो होतो. त्या डोंगराच्या पायथ्याखाली तो सद्ग्रस्त मला परत दिसला. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. तो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे? अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल.